नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा जो सर्वात मूलभूत पार्ट आहे त्याला आपण जे मूलभूत हक्क म्हणतात त्या मूलभूत हक्काला आपण आताच्या लेक्चरला सुरुवात करतोय. आताचं लेक्चर सुरुवात करण्याच्या आधी मी सर्वांना एक कल्पना सांगेन की याच्या आधी आपण भारतीय राज्यघटनेचे स्पर्धा परीक्षेसाठी जे मूलभूत पार्ट असतात 1 ते 51 कलम ते 1 ते 51 कलमच्या विश्लेषणाला सुरुवात आपण केल्या. त्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती, भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेचं राज्यक्षेत्र, भारतीय नागरिकता, त्याचं मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ह्या सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करतोय. त्याच्याच पुढचं लेक्चर आता आपण मूलभूत हक्क या लेक्चरला सुरुवात करतोय. आता जे लेक्चर पाहण्याचे तुम्ही आधी जे युट्यूबला लेक्चर मी अपलोड केले ह्या संदर्भात तुम्हाला ते थोडे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजतं. चला तर आताच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आता या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगेन, जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता, राज्यशास्त्राचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनात हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तुमच्या परीक्षेला ही जी 12 ते 35 कलम आहेत हे तुम्हाला परफेक्ट पाठच पाहिजे. मी शब्द वापरतो पाठ. काही जणांना आश्चर्य वाटले की स्पर्धा परीक्षेला अभ्यास करत असताना पाठांतर केलं पाहिजे का? अभ्यास करत असताना काही गोष्टी तुम्हाला पाठांतर कराव्या लागतात, कारण परीक्षेच्या पूर्वपरीक्षेसाठी आणि मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला तुमचे तर्क सांगण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये समानता आहे का, स्वातंत्र्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कलमांचा बेस माहीत लागतो. तर हे 1 ते 51 कलम तुम्हाला परीक्षेला पाठच लागतात. इथे तुम्ही कोणतेही सांगू शकत नाही, कारण स्पर्धा परीक्षेचा हा मूलभूत ढाचा आहे. ठीक आहे. तर त्यातील त्या 1 ते 51 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे कलम 12 ते 35 याचा आपण आता सुरुवात करतोय. सुरुवातीला मूलभूत हक्क म्हणजे नेमकं ह्या टॉपिक मध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे थोडं मी सांगेन. ह्या टॉपिक आताचं टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे, टॉपिकचं नाव तुम्हाला कळालं असेल की मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. ठीक आहे. मूलभूत हक्क म्हणजे सगळ्यांना कळालं असेल. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते कलम 35, ठीक आहे, कलम 12 ते कलम 35 मध्ये तुम्हाला मूलभूत हक्काची तरतूद पाहायला मिळते. आताच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, मूलभूत हक्क म्हणजे काय. ठीक आहे. सुरुवातीला मूलभूत हक्क म्हणजे काय, भारतीय राज्यघटना आणि घटनाकाराने मूलभूत हक्क ऍड का केले, पाठिंबा रिझन कोणता आहे. त्यानंतर मूलभूत हक्काचं महत्व, वैशिष्ट्ये, भारतीय मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये, आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे मूलभूत हक्क, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटने मूलभूत हक्क कोणते आहेत, तर भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला 6 प्रकारचे मूलभूत हक्क पाहायला मिळतात. पहिला हक्क असतो त्याला म्हणतात समानतेचा अधिकार, समानतेचा हक्क. ठीक आहे. दुसरा आहे त्याला म्हणतात स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा आहे त्याला म्हणतात शोषणाविरुद्ध हक्क, शोषणाविरुद्ध हक्क. त्यानंतर पुढे आहे धार्मिक हक्क, धार्मिक हक्क. त्यानंतर पुढे आहे सांस्कृतिक व अल्पसांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सगळ्यात लास्टला येतं उपाययोजन, उपाययोजन. ठीक आहे. उपाययोजन म्हणजे काय, जर ह्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी जी आपल्या राज्यघटनेमध्ये उपाययोजन काय रीट म्हणतात, त्या उपाययोजन तुम्हाला लास्ट टॉपिक मध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे आताच्या टॉपिक मध्ये, आताच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, तर मूलभूत हक्क म्हणजे काय, मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य, मूलभूत हक्क, आणि ह्यामध्ये 6 प्रकारचे हक्कच आपण अनालिसिस करणार आहोत. बघा, आत्ताचं लेक्चर तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं तर आहेच, पण त्या मला वाटतं की हे लेक्चर आपले 2 ते 3 टप्प्यामध्ये होऊ शकतात. आताच्या लेक्चरमध्ये आपण फक्त मूलभूत हक्क म्हणजे काय आणि मूलभूत हक्काचं महत्व काय त्या गोष्टी आपण पाहू शकतो. पुढचं जे लेक्चर असेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळे मूलभूत हक्क पाहू शकतो. ठीक आहे. तर चला आता सुरुवातीला पहिला टॉपिक पाहूया आपण, ते मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. त्यातला पहिला आपण की मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, जर तुम्ही राज्यशास्त्राचा जेव्हा अभ्यास करत असता, राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये तुम्हाला राज्यांची निर्मिती का झाल्या, राज्यांची निर्मिती. ठीक आहे. जेव्हा राज्यशास्त्राचा अभ्यास करतात त्यामध्ये पहिली गोष्ट असते राज्याची निर्मिती. राज्याची निर्मितीचे 2 सिद्धांत असतात. एक धर्माचा त्याला देवी सिद्धांत म्हणतात, देवी सिद्धांत, आणि दुसरा सिद्धांत आहे त्याला रुसोचा सामाजिक करार सिद्धांत म्हणतात, सामाजिक
करार सिद्धांत. राज्यशास्त्राच्या निर्मितीचे हे दोन सिद्धांत आहेत. की राज्यशास्त्राची निर्मिती कशी झाली. काही जण म्हणतात की देवानं काय केली, राज्यव्यवस्था निर्मिती केली, की देवाने लोकांची निर्मिती केली होती म्हणून लोकांच्या मध्ये अराजकता होती, अशांतता होती, पूर्णपणे लोक हे इतर प्राण्यांच्या प्रमाणे जनावरांप्रमाणे राहत होती. तर त्या माणसांना, त्या जनावरांसारख्या प्राण्याला एक अनुशासन लावण्यासाठी, एक व्यवस्था तयार करण्यासाठी देवानं राजाची निर्मिती केली. आता देवी सिद्धांत सांगतो. ठीक आहे. आणि मग देवानं राजांना कायदा करण्याचं, कायद्याचं पालन करून घेण्याचा, त्यांना पूर्णपणे दंडशक्ती देण्याचा अधिकार देवानं दिला, असं देवी सिद्धांत सांगतो. आणि त्यातून मग राजाची निर्मिती झाली. पुन्हा ही जेव्हा राजव्यवस्था चुकीची आणि अनमर्याद बनली, अशा वेळी रुसोनं काय झालं, सामाजिक करार सांगितला. मग बघा, आपण आज मूलभूत हक्क पाहणार आहे. मूलभूत हक्काच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला थोडं माहिती पाहिजेत की राज्य म्हणजे नेमकं काय. मग तुम्हाला समजेल की मूलभूत हक्काची गरज का असतं. एक सामाजिक करार सांगितला. सामाजिक करारामध्ये रुसोनं नेमकं काय सांगितलं की सुरुवातीला लोकांची निर्मिती झाली होती. लोक समाज रचनेची निर्मिती अचानकपणे झाली नाही. सुरुवातीला लोक कसे होते, तर रानट्या अवस्थेमध्ये होते. रानट्या अवस्थेत लोक समूहामध्ये राहू लागले. आणि जसं लोक समूहामध्ये राहू लागले त्या पाठीमागे रिझन काय होतं, शेतीचा शोध लागला होता. आणि जसं शेतीचा शोध लागला तसं लोक समूहामध्ये राहू लागले होते. आणि जेव्हा लोक समूहामध्ये राहू लागले तेव्हा समूहामध्ये एकत्र राहत असताना लोकांना असं वाटलं की आमच्यामध्ये काहीतरी नियम पाहिजेत. कारण की लोकांच्या समूहामध्ये राहत असताना पुन्हा लोक ही शेती करत असताना शेती संपत्ती बनली होती. त्यानंतर पुन्हा पशुपालन होत होतं, तर पशुसंपत्ती बनली होती. पुन्हा जमीन आली होती. अशा वेळी लोक वास्तव होते, घराची निर्मिती झाली होती. त्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांच्या एक काहीतरी नियम पाहिजे असं लोकांना वाटत होतं. आणि लोकांच्या मध्ये आपापसामध्ये करार झाला. आणि जी बलवान लोक होती, ज्यांच्या हातामध्ये जास्त ताकद होती, अशा बलवान लोकांना आम्ही काय दिलं की आमच्या शासन व्यवस्थेची, आमच्या जी समाज व्यवस्था होती, ज्या टायमाला जे लोक एकत्र राहत होते त्यामध्ये जे बलवान व्यक्ती होते, अशा बलवान 10 व्यक्तींना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी नियम करा आणि आमच्या सुरक्षेची जबाबदारी ही तुमच्यावर असेल. जेव्हा मनुष्य समूहामध्ये राहत होता, मनुष्याला खूप प्रचंड भीती होती. एक म्हणजे माणसापासूनच भीती होती आणि दुसरी भीती होती त्यामुळे पशुपालन, पशु असणारे पशु, रानटी पशु. मग अशा वेळी आपण एक समाजामध्ये दोन वर्गाची निर्मिती झाली. एक 10% वर्ग होता, तो बलवान होता, तो त्याची मेन काम होतं की जो एकत्र समूह होता, ह्या समूहाचं संरक्षण करणं हे त्याचं काम होतं. आणि दुसरे लोक होते, सर्वसामान्य 90% लोक होते, ती शेती करणारे लोक होते. अशा समाजामध्ये दोन भागामध्ये वर्गीकरण झालं. आणि जो वरचा वर्ग होता, तो वरचा वर्गाचा रूपांतर काय झालं, सुरुवातीला तो टोळी प्रमुख बनला. टोळी प्रमुखानंतर तो राजा बनला. राजानंतर तो सम्राट, म्हणजे मोठमोठा. इथं काय झाली, हा राजाची निर्मिती. राजाची निर्मितीने काय केलं, ह्या लोकांच्यासाठी कायदे करणं, कायद्याची अंमलबजावणी करणं आणि या लोकांच्या कल्याणासाठी या राजाची निर्मिती झाली होती. ठीक आहे. असं कोण सांगतो, तर रुसोचा जो सामाजिक करार सिद्धांत आहे, तो सामाजिक करार सिद्धांतामध्ये रुसो काय सांगतो की राजाची निर्मिती आहे ते समाज आणि लोक या दोघांच्या मध्ये करार होऊन लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या फायद्यासाठी कशाची निर्मिती झाली होती, तर राज्याची निर्मिती झाली होती. आणि लोक, मग पुन्हा रुसो हा सांगतो की जर राजा हा निष्क्रिय असेल, तर तो लोकांच्या कल्याणासाठी काम करत नसेल, तर अशी राजव्यवस्था उलटून पाडण्याचा अधिकार लोकांना आहे, असं रुसो म्हणतात. त्यातून फ्रेंच राज्यक्रांती होते. ठीक आहे. तो इतिहासाचा भाग आहे, तिकडे आपण जास्त जायला नको. पण यामध्ये दोन अथॉरिटी, एक आहे राजकीय अथॉरिटी, हा राजा आहे, त्याच्या हातामध्ये काय आहे, तर तो लोकांच्यासाठी कायदा करणार, कायद्याची अंमलबजावणी करणार. ठीक आहे. अंमलबजावणी कायदे लोकांच्यासाठी काय करणार, न्यायदान करायचं काम तो करणार. तो वरचा वर्ग आणि खाली सर्वसामान्य जनता यांच्या कल्याणासाठी आपण ही व्यवस्था तयार केली होती. म्हणजे जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता, राज्यशास्त्रामध्ये दोन गोष्टी असतात. एक असतं राज्य, म्हणजे राजा, स्टेट, राज्य. ठीक आहे. आणि त्याचा प्रमुख असतो तर राजा किंवा आपण आताच वाचून त्याचं सरकार. आणि दुसरे असतात लोक. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी असतात. समजा जर राजा जास्त स्ट्रॉंग झाला, राजा जर अमर्याद बनला, तर तिथं काय होते, तर तिथं हुकुमशाही होते. राजा काय बोलवते खरे, राजा बोलेल ती दिशा, राजा म्हणेल ते खरं, अशा गोष्टी होतात. ठीक आहे. समजा पूर्ण लोकांना जास्त स्वातंत्र्य मिळालं, तर तिथं अराजकता असते. अराजकतेमध्ये गोंधळलेल्या अवस्था असते, तिथं लोकांची प्रगती होऊ शकत नाही. तर मग काय होतं की जेव्हा भारतीय घटनाकारांनी घटना निर्मिती करत होती, भारताची राज्यव्यवस्था स्ट्रक्चर तयार करत होतं, तर राज्यव्यवस्था भारतीय घटनाकार राज्यव्यवस्थेची निर्मिती करत असताना असं राज्य निर्माण केलं, हे राज्य जास्त अंकुश, जास्त मर्यादित, जास्त मोठा, जास्त शक्तिशाली पण होणार नाही, राजाच्या अथॉरिटीमध्ये पण जास्त अधिकार जाणार नाहीत, आणि लोक सुद्धा जास्त स्वातंत्र्य होणार नाहीत. तर दोघांच्या मधला दुवा साधण्याचा प्रयत्न केला. मग
बघा, म्हणजे एकीकडे राज्य आहे, दुसरीकडे लोक आहे. जेव्हा तुम्ही मूलभूत हक्क म्हणता, मूलभूत हक्काची व्याख्याच होते की राज्यांच्या विरोधामध्ये लोकांना मिळालेले दावे किंवा लोकांना मिळालेला जो अधिकार असतो त्याला मूलभूत हक्क म्हणतात. ठीक आहे, मूलभूत हक्काची सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, ही राज्य व्यवस्था लोकांनी तयार केल्या, लोकांच्या कल्याणासाठी तयार केल्या आणि यांचं कल्याण करणे राज्य व्यवस्थेचा अंतिम उद्देश असेल. आणि या राज्य व्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना जे अधिकार मिळतात त्यांना आपण मूलभूत हक्क मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, या मूलभूत हक्कांवर राज्यव्यवस्थेवर काही प्रमाणात मर्यादा येतात. राज्यव्यवस्थेला या लोकांचं सुद्धा म्हणणं ऐकावं लागतं, लोकांच्या प्रमाणे वागावं लागतं, लोकांच्या कल्याणासाठी वागावं लागतं. लोकांचे जे विकास आहे तो राजव्यवस्था कधीही रोखू शकत नाही, रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. तर लोकांच्या कल्याणासाठीच राजव्यवस्था काम करेल, ह्यासाठी घटनेमध्ये किंवा मूलभूत हक्क असतात. ठीक आहे, मग भारतीय राज्यघटनेमध्ये हेच कलम 12 ते 35 मध्ये हे राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना मूलभूत हक्क दिलेत. आणि हे मूलभूत हक्काचे की सदासजी राजव्यवस्था काढून घेऊ शकत नाही. आणि हे मूलभूत हक्क पुन्हा पूर्णपणे मूलभूत नाही तर ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. मला वाटतं सगळ्यांना मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय, तर मूलभूत हक्काची व्याख्या समजली असेल. पुन्हा एकदा मी सांगेन की राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना मिळालेले दावे. ठीक आहे, पुन्हा या मूलभूत हक्कामुळे नेमकं काय होतं, तर या मूलभूत हक्कामुळे व्यक्ती विकासाला चालना मिळते. राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये व्यक्ती विकासाला चालना मिळते. व्यक्तीला आपलं जीवन कसं जगायचं आहे याचं पूर्णपणे फ्रीडम मिळतं. जे नैसर्गिक जीवन असतं, निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलाय. प्रत्येक जण जन्माला आलाय व्यक्ती तो जगू शकतो, त्याची वाढ होऊ शकते. अशी जगण्याची नैसर्गिक जी वाढ आहे ती मूलभूत हक्कामुळे मिळू शकते. ठीक आहे, मला वाटतं मूलभूत हक्क म्हणजे सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर जी भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं मूलभूत हक्क आहे ह्या मूलभूत हक्कामुळे. बघा, पुढचा पॉइंट आहे मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य. मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य. मूलभूत हक्काचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे जे खूप महत्वाचं आहे, तुमच्या परीक्षेला मेन्सला तो क्वेश्चन पण आला होता. मूलभूत हक्काची वैशिष्ट्य आपण पाहतोय, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की मूलभूत हक्कामुळं कायद्याचं राज्य प्रस्थापित होतं. कायद्याचे राज्य प्रस्थापित होतं. भारतामध्ये एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता न जाता, एखाद्या कॅबिनेटच्या हातामध्ये सत्ता न जाता, एखाद्या समूहाच्या हातामध्ये सत्ता न जाता ही संपूर्ण सत्ता कुणा येते, कायद्याच्या हातात असते. म्हणजे कायदा हा सर्वोच्च असतो. ठीक आहे, मग मूलभूत हक्कामुळे भारतामध्ये काय होतं, कायद्याचं राज्य प्रस्थापित होतं की कोणत्या व्यक्तीचं सरकार प्रस्थापित होत नाही, कोणाला एका व्यक्तीचं राज्य पाहायला मिळत नाही. पण प्रामुख्याने तुम्हाला भारतामध्ये असं पाहायला मिळतं, आपण काय म्हणतो, मोदी सरकार, ठीक आहे, नेहरू सरकार, इंदिरा गांधी सरकार, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयी सरकार, मनमोहन सिंग सरकार. पण घटनेमध्ये शब्द आहे भारत सरकार. ठीक आहे, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये कायदा सर्वोच्च आहे. व्यक्तिवादाला भारतीय राज्यघटनेमध्ये चालना मिळत नाही. भारतामध्ये लोकशाही आहे, तिथे व्यक्तीला महत्व नसते. व्यक्तीच्या नावावर तुमची कोणतीही राज्यव्यवस्था असू शकत नाही. तर तिथे कसं आहे की घटना कायदा सर्वोच्च आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क असल्यामुळे भारतामध्ये कायद्याचं राज्य प्रस्थापित होतो. कायदा हा सर्वोच्च होतो. कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचप्रमाणे शासन व्यवस्थेला आपला कामकाज करावं लागतं. त्याचप्रमाणे शासन व्यवस्थेला आपलं वर्किंग करावं लागतं. म्हणजे मूलभूत हक्काचं पहिलं वैशिष्ट्य काय, तर भारतामध्ये कायद्याचं राज्य प्रस्थापित होतं. दुसरं वैशिष्ट्य काय की भारतामध्ये राजकीय लोकशाही येते. भारतामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित होते. राजकीय लोकशाही म्हणजे काय की जे जी भारतातील जी जनता आहे, हे जनता किंवा जे लोक आहेत, जनतेच्या हातात सर्वोच्च अधिकार असतं की जनतेला वोटिंग करण्याचा पण अधिकार आहे आणि इलेक्शनला उभा राहण्याचा पण अधिकार आहे. शासन व्यवस्था कोणत्याही प्रकारचे लोकांचा वोटिंग करण्याचा तो अधिकार आहे, जे प्रौढ मताधिकार आहे ते काढून घेऊ शकत नाही किंवा त्याला इलेक्शनला उभं राहायचं रोखू शकत नाही. याला राजकीय लोकशाही की राजकीय दृष्ट्या सर्वांना समान सारख्या प्रमाणात अधिकार असतील अशी राजकीय लोकशाही भारतामध्ये मूलभूत हक्कामुळे प्रस्थापित होते. तिसरी गोष्ट मूलभूत हक्काचं तिसरं वैशिष्ट्य काय, तर जनतेचं अमानवी जे अधिकार असतात, जनतेचे संरक्षण. जे अमानवी अधिकार असतात की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये
की जी शासन व्यवस्था आहे, जी स्टेट आहे, जे राज्य आहे, असा कायदा बनवू शकत नाही की ज्या कायद्यानं लोकांचा विकास थांबवू शकतो. लोकांचं जे फ्रीडम आहे ते कधीही शासन व्यवस्था रोखू शकत नाही, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहे. परिणामी जी शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेच्या अमर्याद शासन व्यवस्थेच्या शोषणापासून जनतेचं संरक्षण होतं. हे मूलभूत हक्काची काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत. पुन्हा जी व्यक्ती असतात, व्यक्तीला शारीरिक विकास असेल, नैतिक, आध्यात्मिक, मानसिक हे विकास आहे, ते विकासाला चालना मिळते मूलभूत हक्कामुळे. ठीक आहे, हे मूलभूत हक्काचं महत्व आहे की मूलभूत हक्कामुळे प्रत्येक व्यक्तीला मी व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. ठीक आहे, चला मी मूलभूत हक्काची महत्वाची वैशिष्ट्यामध्ये महत्व कोणतं, मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य अथवा महत्व कोणतं ते आपण अनालिसिस केलं. पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क दिलेत. ह्या मूलभूत हक्कांचं महत्व झालं, मी 3 पॉईंटमध्ये तुम्हाला महत्व सांगितले. पुन्हा मूलभूत हक्काची वैशिष्ट्य काय आहे, तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचं 3 ते 4 प्रकारची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे जे मूलभूत हक्क असतात हे अविभाज्य, भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमधून मूलभूत हक्क कधीही काढून घेता येणार नाही. तो भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि ते कधीही नष्ट करता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य काय, तर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात. न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात. ठीक आहे, न्यायप्रविष्ट म्हणजे काय, जर मूलभूत हक्क शासन व्यवस्थेनं मूलभूत हक्क जर काढून घेतले तर ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायपालिकाचा जो अधिकार असतो त्याला म्हणतात न्यायप्रविष्ट, त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्वलोकन अधिकार. आणि यामार्फत मग काय होतात की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात. म्हणजे त्याचं हनन झालं तर न्यायालय ते पुन्हा मिळवून देतं आणि न्यायालय हे मूलभूत हक्काचं काय असतं, संरक्षण करता असतं. त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 13 आणि कलम 32 मध्ये आणि पुन्हा 226 कलम मध्ये त्याबाबत तरतूद सांगितलं की न्यायालयाला अधिकार आहे मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासंदर्भात. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात. पुन्हा जी भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेचा सर्वात विस्तृत आणि सर्वात विश्लेषणात्मक भाग आहे. तो विश्लेषणात्मक भाग आहे, सर्वात विस्तृत आणि विश्लेषणात्मक. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समजा कलम 15चा अभ्यास केला तर कलम 15 मध्ये सांगितलं, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही, हे कलम 15 सांगितले. पुन्हा 15(1) आहे, 15(2) आहे, 15(3) आहे, 15(4) आहे, 15(5) आहे आणि 15(6) आहे. म्हणजे 15 कलमचं टायटल आणि 15(1) ते 6 हे सब पॉइंट, म्हणजे एखादं 15 कलमला कोण अपवाद आहे, कोण अपवाद नाही, ह्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे आणि विश्लेषणामध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. परिणामी तो सगळ्यात भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात मोठा भाग बनतो आणि पुन्हा प्रचंड मोठं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये पाहायला मिळतं. आणि हे पुन्हा भारतीय राज्यघटनेचे पुन्हा वैशिष्ट्य होतं. पुन्हा जे मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क काय आहेत की सर्वांना आहेत का, तर मूलभूत हक्क हे काही मूलभूत हक्क फक्त भारतीयांसाठी आहेत. बघा काही मूलभूत हक्क फक्त भारतीयासाठी आहेत आणि काही मूलभूत हक्क हे सर्व व्यक्तीसाठी आहेत, म्हणजे परकीय नागरिकांना सुद्धा लागू होतात. तर तुम्हाला माहित पाहिजे की भारतीयांसाठी फक्त कोणते मूलभूत हक्क आहेत, तर कलम 15 आहे, कलम 16 आहे, कलम 19 आहे, कलम 29 आहे आणि कलम 30 आहेत. ही 5 कलम आहेत, ही फक्त भारतीयांसाठी लागू होतात. म्हणजे मूलभूत हक्कातील कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 ही 5 कलम फक्त भारतीयांसाठीच लागू असतात आणि बाकीची सर्व जी कलम आहे ही सर्व कलम परकीय नागरिकाला सुद्धा लागू असतात. ठीक आहे, म्हणजे कायद्यापुढे समान. बघा कलम 14 मध्ये काय सांगितले, सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान आहे, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. ठीक आहे, मग हे कलम 14 मध्ये सांगितलंय, याचा अर्थ व्यक्ती हा शब्द म्हणजे भारतीय व्यक्ती सुद्धा कायद्यापुढे समान असेल आणि परकीय व्यक्ती सुद्धा म्हणजे दुसऱ्या राष्ट्राचे नागरिक म्हणजे अमेरिकेचा नागरिक सुद्धा भारतामध्ये समानच असेल. सर्व नागरिक भारतामध्ये समान असेल, कायद्यापुढे सगळे सारखेच असतील. म्हणजे हे कलम 15 आहे ते बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा लागू होतं. कलम 14 आहे ते बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा लागू होतं. ठीक आहे, कलम 25-26 मध्ये काय सांगितलं की कलम 25-26 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिले की प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन पोषण आणि त्याचं आचरण करण्याचं, त्याचं प्रकटीकरणाचा पूर्णपणे अधिकार दिलाय. फक्त भारतीयांना आपला धर्म प्रकटीकरणाचा अधिकार आहे का, आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे का. एखादा परकीय व्यक्ती जर भारतामध्ये येऊन स्थायिक झाला असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा
त्याच्या धर्माचं पालन करणं, प्रकटीकरण करणं पूर्णपणे सर्व अधिकार भारतीय राज्यघटनेला त्या व्यक्तीला सुद्धा देते. कारण की कलम 25 ते कलम 28 जे धार्मिक स्वातंत्र्य आहे हे भारतीय व्यक्तीला पण आहे. त्याचबरोबर जी परकीय व्यक्ती आहे, परकीय व्यक्तीला सुद्धा भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की मूलभूत हक्काचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे की मूलभूत हक्क, काही मूलभूत हक्क भारतीयांसाठी आहेत, राहिलेले सर्व मूलभूत हक्क परकीय व्यक्तीला सुद्धा लागू असतात, परकीय व्यक्ती सुद्धा त्याचा उपभोग घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत हक्काचे आणि पुढचं वैशिष्ट्य कोणतं, तर जे मूलभूत हक्क असतात, काही मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत, काही मूलभूत हक्क हे सकारात्मक आहेत. जे पुढचं मूलभूत हक्काचं 5वं वैशिष्ट्य आहे, मूलभूत हक्क हे नकारात्मक आहे, त्याचप्रमाणे काही सकारात्मक सुद्धा आहे. नकारात्मक आणि सकारात्मक म्हणजे आता सुरुवातीला माहित पाहिजे सकारात्मक म्हणजे काय, नकारात्मक म्हणजे काय. सकारात्मक म्हणजे काय, काही मूलभूत हक्क शासन व्यवस्थेला अधिकार देतात की तुम्ही असं करा. उदाहरणार्थ भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट करायची आहे. भारतामध्ये तुम्हाला माहित आहे भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या भारतामध्ये प्रचंड मोठी अस्पृश्यता होती. काही विशिष्ट वर्गाला कोणतेच अधिकार नव्हते, कुणाच्या हातात संपूर्ण अधिकार होते. घटनेनं सर्वांना समान बनवलं. ठीक आहे. मग यामध्ये अस्पृश्यता नष्ट करणे शासन व्यवस्थेचं काम आहे. ठीक आहे. मग अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधान राज्यव्यवस्थेला अधिकार देतो. तुम्ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणताही कायदा करू शकता. म्हणजे एखाद्या कलमातून जर शासन व्यवस्थेला जर एक्स्ट्रा अधिकार मिळत असेल, एखाद्या गोष्टीमधून शासन व्यवस्थेला एक्स्ट्रा अधिकार मिळत असेल तर अशा अधिकारांना आपण सकारात्मक अधिकार म्हणतो. पण काही ठिकाणी काय करू शकतं की शासन व्यवस्थेच्या अधिकारावर बंधन येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही व्यक्तींचं जो व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही काढून घेऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काही वेळा शासन व्यवस्थेला कायदा करत असताना शासन व्यवस्थेवर मर्यादा येतात. बघा, काही वेळा कायदा करत असताना शासन व्यवस्थेला मर्यादा येतात की शासन व्यवस्था हे करू शकत नाही. ठीक आहे. तर त्याला म्हणतात नकारात्मक अधिकार. म्हणजे शासन व्यवस्थेचं काम रोखलं तर त्याला नकारात्मक म्हणतात. आणि सकारात्मक म्हणजे काय, ज्याच्यामुळे शासन व्यवस्थेला काम करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ठीक आहे. मूलभूत भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क सांगितले हे मूलभूत हक्क नकारात्मक पण आहेत आणि काही मूलभूत सकारात्मक, म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीचा समावेश तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्काचं पुढचं 6वं वैशिष्ट्य, मूलभूत हक्क हे मर्यादित आहेत. मर्यादित स्वरूपात आहेत. म्हणजे थोडक्यात काय, ते अमर्याद नाहीत. ठीक आहे. अमर्याद म्हणजे काय की तुम्हाला प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 19 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार दिलाय, प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती होण्याचा अधिकार दिलाय. ठीक आहे. मग अभिव्यक्तीतून तुम्ही तुमच्या भाषणातून मत मांडू शकता, लिखाणातून मत मांडू शकता, तुमच्या साहित्यातून मत मांडू शकता, तुम्ही माध्यमाचा वापर करून मत मांडू शकता, की कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमचं मत मांडू शकता. याचा अर्थ तुम्हाला बोलण्याचा अधिकार कलम 19 अंतर्गत तुम्हाला देण्यात येतो. पण तो बोलण्याचा अधिकार पूर्णपणे देता येतो का, तर शासन व्यवस्थेत त्याला काही मर्यादा आपण टाकली. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला शिवीगाळ करू शकत नाही, दुसऱ्या संघ असभ्य वर्तन करू शकत नाही. तुम्हाला बोलण्याचा अधिकार याचा अर्थ तुम्ही शासन व्यवस्थेच्या विरोधात बोलू शकत नाही, तुम्ही शासन व्यवस्थेच्या सुरक्षा आणि शांततेवर प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारे तुम्ही बोलणं करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय पण त्याला काही मर्यादा पण टाकली. बघा, त्यात म्हणजे भारतीय राज्यघटनेचे जे मूलभूत हक्क दिले ते मूलभूत हक्क का आहेत, तुम्हाला मूलभूत हक्क दिलेत पण ते मर्यादित स्वरूपात आहे. शासन व्यवस्था त्याला काही प्रमाणात बंधने सुद्धा घालतं आणि ते मर्यादित स्वरूपामध्ये असल्यामुळे भारतामध्ये अराजकता येऊ शकत नाही. म्हणजे मूलभूत हक्काचं पुढचं वैशिष्ट्य, मूलभूत हक्क हे मर्यादित आहेत याचा अर्थ ते अमर्याद नाहीत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पुढचं भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य की मूलभूत हक्कामध्ये काय करू शकतो, 7वं वैशिष्ट्य, आपण दुरुस्ती करू शकतो. बघा, मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो का, तर केशवानंद भारतीय घटनेनं सांगितले की भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करता येतो पण मूलभूत संरचना स्ट्रक्चर बदलता येणार नाही. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये तुम्हाला बदल करता येतो. कलम 12 ते 35 मध्ये जे मूलभूत हक्क सांगितले ते मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो असं केशवानंद भारतीय घटनेनं सांगितलं. ठीक आहे. म्हणजे मूलभूत हक्कामध्ये तुम्ही कोणतेही बदल करू शकता. ठीक आहे. हे पुन्हा भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य. मग तुम्हाला माहिती आता आपल्या मूलभूत हक्कामध्ये भरपूरचा बदल झाला, 42 भरपूर आहे. ठीक आहे. आपण नंतर पाहणार आहे की मूलभूत हक्कामध्ये कोणकोणत्या गोष्टी कधी ऍड केल्या. आता सध्या 103वी घटना दुरुस्ती, 104वी घटना दुरुस्ती अंतर्गत पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये बदल केलाय. कलम 15(6)
पुन्हा कलम 16 ह्या ज्या मूलभूत हक्काच्या तरतुदी 2019ला सरकारनं परिवर्तन केलं. ठीक आहे, जे आर्थिक आरक्षणासंदर्भात होतं. ठीक आहे, पुढे आपण पाहणार आहोत सगळ्या गोष्टी की 15.6 काय, 16.6 काय. आधी सांगितले हे लेक्चर आहे ते 2-3 टप्प्यामध्ये होऊ शकतात आणि आपण पूर्ण कम्प्लीट अनालिसिस करणार आहोत की यामार्फत तुम्हाला 12 ते 35 कलम खूप चांगल्या प्रकारे समजतील आणि तुम्हाला पुन्हा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपण विश्लेषण करणार आहोत. तर मला वाटतं सगळ्यांना कल्पना आली असेल की मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो. पुन्हा मूलभूत हक्क स्थगिती करता येतात का, म्हणजे मूलभूत हक्क काढून घेता येतात का, मूलभूत हक्कावर आपण स्थगिती आणू शकतो का, स्थगिती किंवा मूलभूत हक्क आपण थांबवू शकतो का, रोखू शकतो का, शासन व्यवस्था लोकांचे मूलभूत हक्क काढून घेऊ शकते का, अचानकपणे शासन व्यवस्थेनं कायदा केला तुमचा बोलण्याचा अधिकार काढून घेऊ शकते का, तुमचा राहण्याचा अधिकार काढून घेऊ शकते का, वास्तव करण्याचा अधिकार काढून घेऊ शकते का, तुमचं जे स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती जे स्वातंत्र्य आहे ते काढून घेऊ शकतं का, कायद्यापुढे जी समानता आहे ती समानता काढून घेऊ शकते का, म्हणजे शासन व्यवस्थेला मूलभूत हक्क काढून घेता येतात का. तर भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे की मूलभूत हक्कावर आपण स्थगित आणू शकतो. ठीक आहे, स्थगिती आणू शकतो. त्यासाठी विशेष तरतूद सांगितल्या. ज्यावेळी भारतामध्ये आणीबाणीजन्य परिस्थिती आहे, भारतामध्ये आणीबाणी लागू झाली तो लोकांचे मूलभूत हक्क स्थगिती होतील. ठीक आहे, आता उदाहरण आहे की तुम्हाला माहित आहे कोविड-19 2020ला जगामध्ये कोरोनाचे पेशंट प्रचंड संख्येने वाढत गेले आणि जेव्हा कोरोनाची जी साथ होती, जो संसर्ग होता तो वाढण्यासाठी लोकांना लोकांचे स्वातंत्र्य होतं, जे फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य होतं, अशा प्रकारचे पुन्हा परदेशामध्ये पर्यटनाला जाण्याचा अधिकार होता, वास्तव्य करण्याचा अधिकार होता, संचार स्वातंत्र्य होतं, हे सर्व अधिकार शासन व्यवस्थेने काढून घेतलं. आपत्ती व्यवस्थापन कायदा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ह्या कायद्याचा वापर केला आणि सरकारनं पूर्ण भारतभर लॉकडाऊन केला. प्रत्येकांना घरात बसायला सांगितलं आणि प्रत्येक व्यक्तीचं जे मूलभूत अधिकार आहे ते शासन व्यवस्थेने काढून घेतलं. पाठीमागे रिझन काय होतं की भारतामध्ये इमर्जन्सी काय परिस्थिती अशी आली होती की लवकरात लवकर लोकांच्या कल्याणासाठी असा डिसिजन घेणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय, अशी एखादी जर परिस्थिती आली की त्या परिस्थितीमध्ये लोकांच्या संरक्षणासाठी, लोकांच्या हितासाठी मूलभूत हक्कावर स्थगिती येऊ शकते. जेव्हा भारतामध्ये आणीबाणी राष्ट्रीय स्वरूपाची आणीबाणी घोषित होईल, पुन्हा जे आणीबाणी असतात, आणीबाणी 3 स्वरूपाचे असतात. पहिलं असतं राष्ट्रीय आणीबाणी, ते कलम 352 मध्ये सांगितले. दुसरं असतं राज्य आणीबाणी आणि तिसरं असतं आर्थिक आणीबाणी. जेव्हा भारतामध्ये फक्त राष्ट्रीय आणीबाणी वेळी मूलभूत अधिकार काढून घेऊ शकतो, पण राष्ट्रीय आणीबाणी पुन्हा 2 कारणासाठी होत असते. एक असतं बाहेर आक्रमण आणि दुसरा अंतर्गत सशस्त्र बंडाळी. ह्या 2 कारणावरून तुम्ही आणीबाणी घोषित करू शकता. जर बाहेरून जर आक्रमण झालं असेल तर मात्र मूलभूत हक्क काढून घेता येत नाहीत. ठीक आहे, पण भारताच्या अंतर्गत शस्त्रास्त्र बंडाळी झाल्या असेल तर मात्र मूलभूत हक्क काढून घेता येतात. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. बाह्य आक्रमण झालं तरी मूलभूत हक्क कमी होतं, पण ते कोणते कमी होणार, कोणते होणार नाही ते शासन व्यवस्था राष्ट्रपतींना सांगावं लागतं. ठीक आहे, अंतर्गत आणीबाणी असेल तर तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचे काढून घेतले जातात. म्हणजे थोडक्यात काय, जे मूलभूत हक्क असतात, मूलभूत हक्कावर स्थगिती येऊ शकते, ते रोखले जाऊ शकतात आणि त्यावर बंधन पूर्णपणे घालता येतं, असा शासन व्यवस्थेला आपण अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हे जे मूलभूत हक्क आहे, पुढचं मूलभूत हक्काचं पुढचं वैशिष्ट्य, हे मूलभूत हक्क आहे. काही वेळा मूलभूत हक्क हे सरकार विरोधी असतात आणि काही मूलभूत हक्क हे खासगी विरोधी सुद्धा असतात. म्हणजे जे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहेत हे काही वेळा शासन व्यवस्थेला बंधन असतात, तर काही वेळा खासगी व्यक्तीवर सुद्धा बंधन असतात. खासगी व्यक्तीला सुद्धा सांगतात की तुम्ही अस्पृश्यतेचं पालन करायचं नाही. तसं जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आहे, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अस्पृश्यता मांडू शकत नाही आणि असं जर केला तर तुमच्यावर काय केली जाईल, कारवाई केली जाईल. म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत, काही मूलभूत हक्क सरकारला लागू आहेत तर काही मूलभूत हक्क खासगी व्यक्तींना सुद्धा लागू असतात. ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या माहित पाहिजे. ठीक आहे, बघा म्हणजे आपण पाहिलं की मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय आणि मूलभूत हक्काची कोणती प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, अशी काय वैशिष्ट्ये मी सांगितली. ही जी वैशिष्ट्य आहेत तुमच्या परीक्षेसाठी ह्या वैशिष्ट्या स्टेटमेंट म्हणून येतात. ही वैशिष्ट्य तुमच्या परीक्षेचा क्वेश्चन असतो की खालील भारतीय राज्यघटनेचं कोणतं वैशिष्ट्य आहे, पहिलं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य, तिसरं वैशिष्ट्य, चौथं वैशिष्ट्य आणि त्यामध्ये कोणतं योग्य कोणतं अयोग्य, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेची सर्व जी वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य तुम्हाला पहिला माहित पाहिजे की भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्काची कोणती वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं टॉपिक आपण पाहूया भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले मूलभूत हक्क. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क.
आताच्या लेक्चरमध्ये मी जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्काची फक्त इंट्रोडक्शन सांगतो की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणते आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते कलम 35 यामध्ये काय सांगितल्या, मूलभूत हक्काची डेफिनेशन सांगितल्या. त्यामध्ये कलम जे 12 आहे, ह्या कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या सांगितल्या की मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना अधिकार मिळाला. मग राज्यव्यवस्था म्हणजे नेमकं काय, हे राज्याची व्याख्या काय असते कलम 12 मध्ये सांगितले. म्हणजे कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या सांगितली. या राज्याच्या व्याख्येमध्ये कोणकोणते घटक येतात, कोणते घटक येत नाहीत ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे, आता फक्त इंट्रोडक्शन पाहूया की 12 ते 35 कलम मध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी काय काय सांगितले. ठीक आहे, नंतर 12च्या व्याख्येमध्ये कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या गोष्टी येत नाहीत, हे सगळं आपण पुढे अनालिसिस करूया. आताच्या टॉपिक मध्ये पाहूया की कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या सांगितली. त्यानंतर कलम 13 मध्ये गेला तर कलम 13 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, कलम 13 मध्ये सांगितले की जे भारतातील न्यायालयीन अधिकार, त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे मूलभूत हक्क नष्ट झाले तर असे मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायालयाचा अधिकार कलम 32 अंतर्गत आणि कलम 226 अंतर्गत. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय. म्हणजे मूलभूत हक्क जर काढून घेतले तर असे मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार म्हणतात. तो कलम 13 मध्ये सांगितला आहे. आणि कलम 13 पासून कलम 14 ते कलम 16 इथून मूलभूत हक्काला सुरुवात होते. कलम 14 ते कलम 16 आहे, ह्यामध्ये समानतेचा अधिकार सांगितला. समानतेचा अधिकार. ठीक आहे, कलम 14 ते कलम 16 ह्यामध्ये काय सांगितले, समानतेचा अधिकार सांगितलाय. मग समानतेचा अधिकार म्हणजे काय की त्यामध्ये कलम 14 मध्ये सांगितल्यात कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असतील. कायद्यापुढे सर्व व्यक्ती काय असतील, समान असतील. जे कलम 14 मध्ये सांगितले कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असतील, त्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत की कायद्याचं समान संरक्षण असेल. ठीक आहे, ते आपण नंतर पुढे विश्लेषण करूया. या कायद्यापुढे सर्व व्यक्ती समानला कोणता अपवाद आहे आणि कायद्यापुढे समानता म्हणजे काय, कायद्याचं समान संरक्षण म्हणजे काय. एक ब्रिटनकडून घेतले, एक अमेरिकेकडून घेतले. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे लेक्चर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायचा आहे की कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता शब्दाचा अर्थ काय होतो, कायद्याचा समान संरक्षणचा अर्थ काय होतो आणि याला अपवाद कोण कोण आहेत. ठीक आहे, अपवाद कोण आहेत, कारण प्रत्येक बाजू काहीतरी मर्यादा आहेत ना, तसं कायद्याच्या समानते पुढे पण काहीतरी मर्यादा आहेत, त्याच मर्यादाला आपण अपवाद म्हणतो. मग कलम 14 ला कोणता अपवाद आहे ते पुढे पाहूया आपण. ठीक आहे, त्यानंतर कलम 15. कलम 15 मध्ये काय सांगितले तर कलम 15 मध्ये धर्म वंश. बघा, कलम 15 मध्ये सांगितले धर्म वंश लिंग किंवा धर्म वंश पुन्हा लिंग पुन्हा जन्मस्थान. धर्म वंश लिंग जन्मस्थान जात अशा कोणत्याही कारणावरून धर्म वंश जात लिंग जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही, भेदभाव करता येणार नाही. हे तुम्हाला कलम 15चं टायटल फक्त आहे की धर्म वंश जात लिंग जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही. हे कलम 15चं टायटल झालं. जेव्हा कलम 15चं अनालिसिस करणार त्यामध्ये 15(1) आहे, 15(2) आहे, 15(3) आहे, 15(4) आहे, 15(5) आहे आणि 15(6) पण आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये पुढे पाहायचं. ठीक आहे, त्यानंतर कलम 16 आहे. कलम 16चं टायटल आहे त्यामध्ये सांगितलं सार्वजनिक रोजगारात सर्वांना समान संधी असेल. सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी असेल. ठीक आहे, म्हणजे रोजगार देत असताना एखादी व्यक्ती या धर्माचा आहे, या वंशाचा आहे, या पंथाचा, या ठिकाणावरून आहे, अशा कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीचं आपण त्याला सरकारी नोकरीपासून बेदखल किंवा बाहेर करू शकत नाही, अशी तरतूद आहे. ठीक आहे, पुन्हा नंतर 16(1), 16(2), 16(3), 16(4), 16(5) आणि 16(6) ह्या गोष्टी ते पुढे आपण पाहूया. त्यानंतर कलम 17 मध्ये सांगितले की जे सरकार आहे किंवा कोणत्याही प्रकारचे कलम 17 मध्ये सांगितले अस्पृश्यता निवारण करणे. कलम 17 मध्ये सांगितले अस्पृश्यता निवारण करणे हे कुणाचं काम असेल की भारताच्या शासन व्यवस्थेचं काम असेल की भारतामध्ये जी अस्पृश्यता आहे ते नष्ट करणे. त्यासाठी दोन कायदे पण आहेत, एक अॅट्रॉसिटी कायदा आहे आणि दुसरा अस्पृश्यता निवारण कायदा पण आहे, ते पुढे पाहूया आपण. त्यानंतर कलम 17 झालं. कलम 17 मध्ये कलम 18 आहे. कलम 18 मध्ये सांगितले किताब पदव्या नष्ट करणे.
म्हणजे शासन व्यवस्थेत कोणत्याही प्रकार किताब कोणते राजबहादूर, राजा, छत्रपती, ठीक आहे, अशा प्रकारच्या ज्या पदव्या आहेत की ज्या पदव्यामुळे लोकांना काही विशेष अधिकार प्राप्त होतात, अशा सर्व प्रकारच्या पदव्या कलम 18 अंतर्गत काय होतात, नष्ट होतात. म्हणजे कलम 14, 15, 16, 17 आणि 18 ह्यामध्ये काय सांगितले, समानतेचा अधिकार सांगितला. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 14 ते भारतीय राज्यघटनेचं कलम 14 ते 18, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार सांगितला. त्यामध्ये 5 प्रकारच्या समानता सांगितल्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे समानतेच्या अधिकारानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय राज्यघटनेचा पुढचा पाठ कलम 19 ते कलम 22 स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार, ठीक आहे, यामध्ये 4 प्रकारची स्वातंत्र्य आहेत. पहिलं कलम 19 आहे, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं. आणि पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खूप चांगली व्याख्या केली आहे. अभिव्यक्तीमध्ये तुम्ही कोणकोणतं तुम्ही काय करू शकता, मत मांडू शकता, मत कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीने मांडू शकता, याची सगळी तरतूद तुम्हाला या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे कलम 19 ची खूप चांगली डेफिनेशन पाहायला मिळते. ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, फिरण्याचा अधिकार आहे, एकत्र जमण्याचा अधिकार आहे, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, संघटना वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, बघा अशा टोटली 6 प्रकारचे अधिकार तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये दिले आहेत. पण त्यावर काही प्रमाणात मर्यादा पण आहेत. हे 6 अधिकार कोणते आहेत, काय पुढे आपण विश्लेषण चांगल्या प्रकारे करूया. ठीक आहे, त्यानंतर कलम 20. बघा आत्ताच लेक्चर हे इंट्रोडक्शनचं आहे, तुम्हाला फक्त ओळख करून देतोय की कलम 12 ते 35 मध्ये नेमका आम्ही काय पाहायचं आहे. पुढचे लेक्चर त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी विश्लेषण मध्ये पाहणार आहोत. एक आणि एक पॉईंट पाहणार, कलम 19 काय, त्याचे अपवाद काय काय सगळं डेप्थ पाहणार आहे. याच्यामुळे लेक्चर मोठं सुद्धा होऊ शकतात, पण परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एखादा शब्द आणि एखादं वाक्य सुद्धा मिसिंग होता कामा नये. एखादं वाक्य जरी मिसिंग झालं तरी परीक्षेचा क्वेश्चन तुमच्या हातून निघू शकतो, कारण की हा टॉपिक खूप बारकायचे, खूप मिनिंगफुल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थ चांगल्या प्रकारे समजलेला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर कलम 20 आहे. कलम 20 मध्ये काय सांगितलंय, तर अपराधाबाबत दोष सिद्धता. अपराधाबाबत दोष सिद्धता. अपराधाबाबत दोष सिद्धता म्हणजे काय, ह्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे पार्ट सांगितले. ठीक आहे, 19 मध्ये 3 प्रकारचे पार्ट आहेत. पहिला एक्स पोस्ट फॅक्टो, भारतामध्ये लागू नसेल. दुसरा डबल जेपर्डी नसेल. आणि तिसरं काय, स्वतःविरुद्ध साक्षी देण्याची सक्ती करता येणार नाही. म्हणजे मनमानी अटके संदर्भात कायद्याचं संरक्षण दिले. ठीक आहे, म्हणजे इथं काय तरतूद आहे की अपराधाभूत तुम्ही अपराधात एखादा गुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे दोष सिद्धता या कायद्यामध्ये त्यामुळे 3 पार्ट येतात. त्या 3 पार्टचा आधी कोणकोणत्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर कलम 20 नंतर कलम 21 आहे. ठीक आहे, 20 नंतर कलम 21 आहे. कलम 21 मध्ये जो राज्य सर्वात जीविताचा अधिकार. ह्या जीविताचा अधिकार मध्ये तुम्ही 2 गोष्टी पाहणार आहे की एक आहे सुरुवातीला गोपालनाथ खटला आहे, दुसरा मनेका गांधी खटला आहे. 2 खटल्यामध्ये आपण पाहणार आहे जीविताचा अधिकार म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, आणि हा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 अंतर्गत सर्व लोकांना काय होतो, प्राप्त होतो. त्यानंतर 21 नंतर 21A आहे. ठीक आहे, 21A आहे शिक्षणाचा अधिकार. 21 हे शिक्षणाचा अधिकार. 21 नंतर कलम 22 आहे. कलम 22 मध्ये आहे अटक आणि स्थानबद्धता. अटक आणि स्थानबद्धतेमध्ये 2 पार्ट पडतात, एक साधारण कायदा आणि एक विशेष कायदा. ठीक आहे, साधारण कायदा म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केल्यावर तुम्हाला जी अटक होते त्याला साधारण कायदा म्हणतात. विशेष कायदा म्हणजे काय, भविष्यात गुन्हा होऊ नये म्हणून जर तुम्हाला आता अटक होत असेल तर त्याला काय म्हणतात, विशेषाधिकार अटक. ठीक आहे, ते तुम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा गणेशोत्सव एखादा कार्यक्रम असतो त्यावेळी काही लोकांना काय केलं जातं की अटक केली जाते. हे कलम 22 अंतर्गत अटक व स्थानबद्धता. भारतीय राज्यघटना अशी एकमेव राज्यघटना आहे की जे मूलभूत हक्कामध्ये अटक आणि स्थानबद्धता हा अधिकार पण घेते. ठीक आहे, चला त्याविषयी झालं स्वातंत्र्या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 19, 20, 21 आणि 22 यामध्ये 5 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितले. ठीक आहे, त्यानंतर स्वातंत्र्य पुढचं आहे कलम 23 आणि कलम 24. कलम 23 आणि कलम 24 मध्ये तुम्हाला शोषणाविरुद्ध अधिकार दिला. कलम 23 आणि कलम 24 यामध्ये दिलाय शोषणाविरुद्ध अधिकार. शोषणाविरुद्ध म्हणजे काय की भारतामध्ये बघा त्यामध्ये कलम 23 आहे.
कलम कलम 23 आणि कलम 24 ह्या दोन कलमामध्ये शोषणाविरोधात अधिकार तुम्हाला दिला. कलम 23 मध्ये सांगितले की मानवाचा अपव्यापार, वेठ बिगारी यास पूर्णपणे मनाई असेल. म्हणजे माणसाचा तुम्हाला व्यापार करता येणार नाही. माणसाचा व्यापार, वेठ बिगारी म्हणजे नेमकं काय थोडं माहित पाहिजे. कोणताही मोबदला न देता त्याच्यानंतर काम करून घेत असेल त्याला वेठ बिगार किंवा त्यालाच गुलाम म्हणतात. अशा प्रकारच्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथा भारतीय राज्यघटना कलम 23 अंतर्गत पूर्णपणे बंद करते. म्हणून तुम्हाला भारताच्या यामध्ये कधीही गुलाम झालेला पाहायला मिळत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेनं जीवन जगेल. त्यासाठी व्यक्तींचा किंवा स्त्री पुरुष असं किंवा लहान मुले असा कुणाचाही तुम्हाला व्यापार करता येणार नाही. वेठ बिगारी आणि गुलामी यास पूर्णपणे मनाई असेल. ह्या कारणामुळे काय होतं, भारतीय लोकांचं शोषण थांबतं. पुन्हा जे 14 वर्षापेक्षा कमी जे बालके आहेत, बालकांना त्यांचे संरक्षण तुम्हाला कलम 24 अंतर्गत पाहायला मिळतं की धोक्याची जे ठिकाणे असतात, धोक्याच्या ठिकाणी बालकांना पूर्णपणे काम करण्यास काय असेल की पूर्णपणे मनाई असेल. त्या गोष्टी तुम्हाला कलम 24 मध्ये पाहायला मिळतात की कलम 24 अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळतं कारखान्या आणि इतर जी धोक्याची काम आहे त्या ठिकाणी काय असेल की काम करण्याचा अधिकार नसेल कलम 24 अंतर्गत. ठीक आहे. तर ते 23 कलम ते 24 कलम हे तुम्हाला 23 आणि 24 हे दोन कलम आहेत. हे शोषणाविरोध अधिकार पाहायला मिळतात. आणि कलम 24, 23 आणि 24 नंतर पुढचा पार्ट आहे कलम 25 ते कलम 28. कलम 25 ते कलम 28. ठीक आहे. हे चार, त्यामध्ये कलम 25, कलम 26, कलम 27, कलम 28 हे जे चार कलम आहे, हे चार कलम तुम्हाला कशा पाहायला मिळतात तर धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात पाहायला मिळतात. कलम 25 मध्ये सांगितले की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे कोणताही धर्माचं पालन करणं, त्याचं आचरण करणं, त्याचं प्रकटीकरण करणं, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक धर्माचं कलम 25 अंतर्गत स्वातंत्र्य दिले की प्रत्येकाच्या बुद्धीला पटेल त्या धर्माचं तुम्ही पालन पोषण करू शकता. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य हे कलम 25 अंतर्गत देतं. कलम 26 आहे तुम्ही एखाद्या धर्माचं जर पालन करत असाल तर त्या धर्माच्या संवर्धनासाठी तुम्ही काय करू शकता. कलम 25 अंतर्गत तुम्ही संप्रदाय किंवा त्याच्या काय करू शकता की ते धार्मिक संप्रदाय स्थापन करण्याचा अधिकार कलम 26 देतो तुम्हाला. म्हणजे कलम 26 मध्ये कोणत्याही धर्माच्या व्यवहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, संप्रदायाची निर्मिती करू शकता. इथं प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, इथं संप्रदायाला अधिकार आहे. कलम 26. कलम 27 मध्ये सांगितल्यात एखाद्या धर्माचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्या धर्माच्या व्यवस्थापनासंदर्भात आर्थिक तरतुदी हे कलम 27 मध्ये सांगितल्यात की त्याला काय करू शकता तुम्ही असं टॅक्स आकारू शकता, शासन व्यवस्था आकारू शकत नाही, पण प्रत्येक व्यक्ती त्या धर्माच्या संवर्धनासाठी टॅक्स देऊ शकते अशी कलम 27 मध्ये तरतूद आहे. म्हणजे सक्तीनं आकारला जाणार नाही हे कलम 27 मध्ये सांगितले. पुन्हा कलम 28 आहे. कलम 28 मध्ये काय सांगितलं तर एखादी शैक्षणिक संस्था आहे तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासंदर्भात तरतूद तुम्हाला कलम 28 मध्ये पाहायला मिळतात. कलम 28 नंतर मग पुढचा आहे कलम 29 आणि कलम 30. ही जी दोन कलम आहेत कलम 29 आणि कलम 30 मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं तर कलम 29 आणि 30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार पाहायला मिळतात. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम तुम्हाला 29 आणि 30 मध्ये पाहायला मिळतात. 29 मध्ये जे अल्पसंख्याक वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचं संरक्षण पाहायला मिळतं की एखाद्या व्यक्ती तो अल्पसंख्याक आहे म्हणून त्याचा प्रवेश नाकारला जाणार नाही. ठीक आहे. मग अल्पसंख्याकाची डेफिनेशन भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं नाही तर अल्पसंख्याक पुन्हा त्या अल्पसंख्याकाला आपली भाषा, लिपी यांचं सगळं संवर्धन करण्याचा अधिकार सुद्धा कलम 29-30 मध्ये दिला जातो. म्हणजे कलम 29 आणि 30 आहे ते अल्पसंख्याकाच्या हिताच्या संरक्षणासाठी, त्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक संवर्धनासाठी कलम 29 आणि 30 ही दोन कलम तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील पाहायला मिळतात. पुन्हा जे कलम 31 होतं ते कलम 31 होतं संपत्तीचा अधिकार होता. ठीक आहे. तो मूळ राज्यघटनेमध्ये 7 प्रकारचे मूलभूत हक्क होते, त्यातला 7वा मूलभूत हक्क त्याला संपत्तीचा अधिकार म्हणत होता. हा संपत्तीचा अधिकार तुम्हाला कलम 31 मध्ये पाहायला मिळत होता. 44वी घटनादुरुस्ती 44व्या घटनादुरुस्ती झाली. 44व्या घटनादुरुस्ती अंतर्गत जे संपत्तीचा अधिकार होता तो संपत्तीचा अधिकार काढून घेतला. ठीक आहे. आणि संपत्तीचा अधिकार म्हणतो होता मग काय कलम 300A मध्ये तो ऍड करण्यात आला आणि तो भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 31 होतं ते निश्चित करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर कलम 32 होतं. कलम 32 मध्ये मूलभूत हक्काचं उपाययोजन सांगितलंय. तर मूलभूत हक्क नष्ट झाले ते पुन्हा न्यायालय कसं मिळवून देईल त्यासाठी जी प्रोसेस असेल त्याला उपाययोजन म्हणतात. कलम 32 मध्ये मूलभूत हक्काचं तुम्हाला उपाययोजन पाहायला मिळतं. ठीक आहे.
कलम 32 झालं की कलम 33, 34 आणि 35. कलम 33 मध्ये सांगितलंय की जी सशस्त्र सेना असेल, जे सैनिक असेल, सैनिकांच्या मूलभूत हक्कावर काही प्रमाणात मर्यादा असेल. तुम्हाला एक पाहायला मिळतं की भारतामध्ये कधीही सैनिकी शासन व्यवस्था आलेला पाहायला मिळत नाही, भविष्यात सुद्धा येऊ शकत नाही. कारण भारतीय घटनाकारांनी घटना तयार करत असताना मूलभूत हक्क असे दिलेत की सैनिकांना त्यावर काही प्रमाणात मर्यादा घातलीत. परिणामी भारतामध्ये सैनिक कधी ताकदवान होऊ शकत नाही, भारतामध्ये सैनिकी शासन व्यवस्था येऊ शकत नाही. तुम्हाला पाकिस्तानचं उदाहरण आहे. पाकिस्तान परवेज मुशरफ जे होते त्याला आता देश त्यांना काय फाशीची शिक्षा ठोठावली आहे पाकिस्तानच्या न्यायालयानं. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे एक जनरल ते सुरुवातीला काय होते, एक सैनिकात एक जनरल होते, तिथं टप्प्याटप्प्यानं करत त्यांनी पूर्ण जे सैनिक प्रमुख कसे बनले आणि सैनिक प्रमुख झाल्यानंतर त्यांनी पूर्ण जे राष्ट्रपती घोषित केले, इलेक्शन लोकशाही सगळं नष्ट केलं आणि ते सैनिक प्रमुख तिथले काय बनले, राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी 5 वर्ष पूर्णपणे सैनिक प्रमुख असताना त्यांनी राष्ट्रपती म्हणून स्वतःला घोषित केलं आणि 5 वर्ष सत्ता उपभोगली. त्यानंतर 5 महिन्यात पुन्हा जे पुढचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये मग त्यांनी काय केलं, प्रचंड भ्रष्टाचार करून भ्रष्टाचार केला आणि पुन्हा तेच निवडून आले. अमर्याद आपल्या सत्तेचा गैरवापर केला, पुन्हा तेच निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर पुन्हा काय केले त्यांनी की त्या पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली. आणि आणीबाणी लागू तिथलं न्यायालय सांगतं, न्यायालयाचे जे प्रमुख होते यांची नियुक्ती कोण करतं, तर ते राष्ट्रपती स्वतः नियुक्त करतात. ठीक आहे. अशी काहीतरी व्यवस्था तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळते की सर्वोच्च सैनिक प्रमुख असतात, की लोकशाहीच्या नावाखाली सैनिक व्यवस्था तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतं. आणि जिथं सैनिक व्यवस्था असते तिथं लोकांचे अधिकार कधी नसतात, लोक कधीही प्रगती होऊ शकत नाही. तर अशी सैनिक व्यवस्था भारतामध्ये कधीही निर्मिती होता कामा नये. त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम जे 33 आहे त्या 33 मध्ये सैनिकांचे जे मूलभूत अधिकार आहे त्याप्रमाणे काही प्रमाणात काय होता, अधिकार रोखले जातात. कलम 34 आहे की ज्या ठिकाणी लष्करी कायदा लागू असतो त्यामध्ये मूलभूत हक्क कमी होते. मग लष्करी कायदा म्हणजे नेमकं काय, तो कधी लागतो, तर असा ऍक्ट म्हणजे काय सगळं पुढे पाहायचंच आहे. त्यानंतर कलम 35 आहे. कलम 35 मध्ये सांगितले की जे मूलभूत हक्क आहे त्या मूलभूत हक्कामध्ये बदल करायचा असेल तर मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा अधिकार कुणाला असेल, तर संसदेला अशा प्रकारचा अधिकार कलम 35 अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे कलम 35 अंतर्गत मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जी मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटना संसदेला देते. असे कलम 12 ते 35 तुम्हाला पाहायला मिळतात. आत्ताच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिल्या. पुढच्या लेक्चर पासून आपण भारतीय राज्यघटनेची कलम 12 आहे ह्या कलम 12ची व्याख्या पाहणार आहोत 13 आणि या सगळ्या 12 ते 35 सर्व कलमचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. चला, मला वाटतं व्हिडिओ जर आवडला, मला अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भरपूर चांगली माहिती मिळाली असेल. माहिती मिळत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण आता इथं थांबूया. थँक्यू.